ऑफिसला सुट्टी होती म्हणून निवांत आम्ही दोघं पण घरी होतो. खूप जास्त आज उशिरा उठलेलो. राजवीर पण आमच्यासोबत नाही. तो पण गावी आहे म्हणून अजिबात माझं मन लागत नव्हतं. नाश्त्यामध्ये काय बनवायचं त्यानं त्यांच्यासाठी मटकी बनवली होती आणि माझ्यासाठी तर मला आंबेच खायचे होते. तिथे नाश्ता वगैरे करून झालं. त्याच्यानंतर चपात्या वगैरे बनवायचे होते तेही बनवून घेतले. आता सगळ्या ताईंना प्रश्न पडले की माझं एज किती आहे, तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल एक लॉंग व्हिडिओमध्ये. आणि काल मला एका ताईने कमेंट केलेली की तू 90ची आहेत का, तुम्हाला वाटतंय का माझी 90 मधली मी असेल तर नक्कीच सांगा. थोडी तर माझ्या नवऱ्याची आहे. आता मी काय त्यांच्या बरोबरीची नसणार ना हो, काहीतरी फरक असतंच ना. तर असो, मी नक्कीच शेअर करेल. तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा. तरी त्यानं जेवण बनवायचं होतं तर इतर मिक्स भाजी बनवली आणि चपात्या सुद्धा बनवून घेतल्या. त्याच्यानंतर जेवायचं होतं पण अचानकच माझी इतकी तब्येत खराब झाली ना, तर इतकं कंबर दुखत होतं मला बसताच येईना नाही. इतकं प्रवास करून ना त्याच्यामुळे तसं झालेलं. डॉक्टर बोलले की प्रवास जास्त करू नको आणि मला जास्त फिरण्याची हौस, त्याच्यामध्ये असं काही झालं. तर चला इथेच मी एंड करते.